चांगलं चांगलं खायला पाहिजे बघा. असं साऊथवाल्यांनी असं काय काय इनोव्हेशन केलेलं आहे ना, इडली डोसा वडा सांबार सगळं काय काय. आणि हे बनवता बनवता ना बाईच्या नाकाला नऊ येतंय. एवढ्या जी भांडी जमा होतात काय सांगू. चटणी बनवा, सांबरा बनवा आणि इडली बनवा. कुणाला सगळ्या सगळ्या बायकांना त्रास आहे. आणि त्यात काही दीडशे आणि म्हणतात मग खायचं म्हणतात सगळं बनवायलाच लागतं. मग काय ढोकळा सुद्धा घेतला बनवायला. पाहिलं असेल रविवारची सुरुवात ही अशी झालेली आहे इडलीने आणि ढोकल्याने. तर प्रचंड असा ताप असतो सगळं काही बनवायला. प्रत्येक महिलेला ताप असतो, आपल्याला मलाही आहे. आणि सगळ्यांना वुमन्स डेच्या खूप 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 शुभेच्छा. वुमन्स डे जरी असला तरी आपल्याला काही फरक पडत नाही. आपल्या आयुष्यामध्ये काही चेंजेस होत नाहीत. आपल्याला कामही करावीच लागतात. घरातलं काम उरकल्याशिवाय कुठे बाहेर काही जाता येत नाही. सेलिब्रेशनचं तर खड्ड्यातच जाऊ द्या. शॉपिंग म्हटलं तर साईडलाच ठेवा. आणि काहीतरी थोडासा वेळ एकटीसाठी घालवायचा म्हटलं तर विषयच सोडून द्या. काही बदलत नाही. फक्त आपण एकमेकांना शुभेच्छा देऊया. हॅपी वुमन्स डे, हॅपी वुमन्स डे अँड हॅपी वुमन्स डे. आणि प्रत्येकजण कुठे स्टेटस लावत राहणार आणि कुठे कुठे कोण कोण उपक्रम राबवत असणार ते त्यांच्या स्वतःसाठी, त्यांचं नाव गाजवण्यासाठी. पण ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांच्या लाईफमध्ये काहीही चेंजेस होत नाहीत. तर चला पटकन आता घरातले कामं सगळी उरकायची आहेत. झाडू बाकी आहे कारण संडे. संडे म्हटलं की सगळं काही उशिरा, सगळंच उशिरा. कपडे भांडी हे ते सगळंच. तर चला पटापट आवरूया. आणि नंतर अजून ढोकळा ठेवलेला आहे फर्मेंट करायला. फर्मेंट नाही, सॉरी, मी विसरले. आता ढोकळा ठेवलेला आहे शिजवायला. सो ढोकळा शिजेपर्यंत पटकन असं झाडू मारून घेते. चला. आणि मग काय ढोकळा सुद्धा गुजरातला सुद्धा बोलवलं आणि म्हटलं पटकन ढोकळे बनवून घेऊया. आणि काय आज एकदमच सगळं करायला घेतलं. आता किचनवर राडा झालेलाच आहे तर जाऊ द्या तिकडं. आता कोणी सुद्धा माझ्या किचनकडे बघू नका. फक्त मी ढोकळा कसा बनवलाय क्लासमध्ये तर ते बघा. हो मला माहिती आहे किचनवर खूप पसारा आहे, खूप काय काय भांडी कुंडे हे ते, पण ते बघण्याची काही गरज नाही आहे. किती फ्लॉपी आणि सुंदर असा ढोकळा रेडी झालेला आहे ते बघा आणि त्याचा आस्वाद घ्या. साईडला मस्तपैकी असं चटणी काय म्हणतात, नाही आपल्याला ढोकळ्याला द्यायचं आहे तडका. तर तडक्याची तयारी बाजूला चालू आहे. सगळं काही बनवायला घेतलं. मिस्टर सुद्धा म्हणाले की एकाच दिवशी तुला काय गरज सगळं बनवायची. पण तुम्हाला सांगतो जेव्हा किचन असा अस्तव्यस्त दिसतो तेव्हा मी विचार करत असते की परत ढोकळा बनवताना मी किचन का अस्तव्यस्त करू. एकाच दिवशी सगळं होऊन जाऊ दे ना. म्हणजे एकदाच मला किचन साफ करायला भेटेल. या एकदाच सगळी भांडी घासून घेईन मी. रोज रोज हे सगळं करायचं म्हणजे खूप ताप असतो. आणि सुंदर असा ढोकळा बघितल्यावर काही जणांच्या पोटातही दुखत असेल, काही जणांना छान सुद्धा वाटत असेल. तर सगळ्यांनी येऊ नका बरं कोणी ढोकळा खायला. कारण आज वुमन्स डे आहे तर फक्त वुमन्सनी या आणि मस्तपैकी असा आस्वाद घ्या. मी स्टेटसला पण टाकणार आहे तर सगळ्यांनी लाईक सुद्धा करा. सो कसं वाटलं नक्की सांगा. आणि तुम्हाला सांगते वुमन्स डे म्हणजे काय झालं. वुमनची थोडीशी कामं करा वुमनला जरा बरं वाटेल. बघा सगळं काही पटापट मी आवरून घेतले. आता कसं सुंदर असं माझं किचन दिसते छानसं असं. आणि म्हणून तुम्हाला मागायची म्हटलं कोणीही बाईच्या किचनला नावं ठेवायची नाहीत. ते घाण करणं आणि ते स्वच्छ करणं सुद्धा बाईच्याच हातात आहे. आणि चुटकीशी अशी कामं होतात ती फक्त महिलाच करू शकते. सो बाय.